नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा पार्ट नंबर 3 बघणार आहे। आता आपण याच्या आधी एक्सरसाइज 1.1 बघितलेली आहे आणि त्याच्या आधी आपण त्याचं बेसिक कन्सेप्ट सुद्धा बघितलेला आहे। तर आज आपल्याला एक्सरसाइज 1.2 मधील पहिला क्वेश्चन बघायचा आहे। बघा, आता हा जो पहिला क्वेश्चन आहे तो कशावर डिपेंड आहे? कंस्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न। म्हणजे आपल्याला जो काही स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे त्याचा तुम्हाला ट्रूथ टेबल काढायचा आहे। ठीक आहे, आता बघा, हा जो ट्रूथ टेबल आहे याच्यासाठी तुम्हाला जे काही लॉजिकल कनेक्टिव्ज आहे, कंजंक्शन, डिसजंक्शन, नंतर कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशन, तुम्हाला याचे ट्रूथ टेबल माहिती असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला ट्रूथ टेबल माहिती असेल तर तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करता येईल। ठीक आहे, अदरवाइज तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करता येणार नाही आणि सर्व जे काही तुमचे ट्रूथ टेबल आहे ते तुम्हाला पूर्ण तुमच्या माइंडमध्ये सेट असले पाहिजे। आता एकदा मी तुम्हाला परत तर ट्रूथ टेबल विषयी एकदा सांगणार आहे। तर चला मग आता बघू आपण जे काही ट्रूथ टेबल आहे ते बघणार आहे। आता बघा, हा जो ट्रूथ टेबल आहे पहिला हा आहे कंजंक्शनचा। ओके, कंजंक्शन याच्यामध्ये काय असतं बघा, बघा पी क्यू, पी अँड क्यू, बघा इथे काय असते बघा, टी टी टी, बघा कंजंक्शन मध्ये काय असतं? टी टी टी, बाकी सर्व फॉल्स। बघा हे खूप महत्वाचं आहे। कंजंक्शन मध्ये काय असतं बघा, टी टी टी, बघा बाकी सर्व फॉल्स। हे खूप महत्वाचं बघा, कंजंक्शन मध्ये काय असतं? टी टी टी, बाकी सर्व फॉल्स। ठीक आहे, चला, आणि आता सिम्बॉल असतो अँड। ठीक आहे, आता बघा जो आपला सेकंड नंबरचा आहे तो आहे डिसजंक्शन। आता याच्यामध्ये काय आहे विशेष बघा, तुम्हाला कसं लक्षात ठेवता येईल त्या तुम्हाला टेक्निक समजून घ्यायचं आहे। बघा इथे बघा, एफ एफ एफ, बघा दोन्ही पण फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू। ठीक आहे, हा झाला तुमचा कंजंक्शनचा, सॉरी डिसजंक्शन। आता थर्ड नंबर आहे तो कुठला आहे? ट्रूथ टेबल फॉर द कंडिशनल, म्हणजेच काय? सिंगल इम्प्लिकेशन, इफ देन असेल तर काय असतं बघा। आता हा जो ट्रूथ टेबल आहे तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। पहिला ट्रू, बघा नेहमी जो इथे पी आहे तो ट्रू पाहिजे, जो इथं असतो ॲरो जवळ तो फॉल्स असेल तर फॉल्स। ओके, अदरवाइज काय असतं बघा, ट्रू ट्रू ट्रू। म्हणजेच तुम्हाला हा जो ट्रूथ टेबल आहे व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। याच्यात बघा पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू आहे तर पहिला आहे पी आहे, तर इथे तुम्हाला पी मध्ये बघावं लागेल ट्रू फॉल्स फॉल्स, अदरवाइज ट्रू। बघा व्यवस्थित झालं, क्लिअर? आता बघा नेक्स्ट वन इज फोर्थ नंबरला कुठला आहे? ट्रूथ टेबल फॉर द बाय कंडिशनल। आता बाय कंडिशनल मध्ये काय असते बघा, इथे बघा तुम्हाला बघा बाय म्हणजे नावात आहे, बघा लक्षात ठेवण्यासाठी नावातच आहे बाय। म्हणजे काय? दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू, किंवा दोन्ही पण फॉल्स असेल तरी सुद्धा ट्रू। ओके, आणि एक ट्रू एक फॉल्स तर फॉल्स, किंवा फॉल्स ट्रू असेल तर फॉल्स। बघा नावात आहे, जर समजा दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही पण फॉल्स असेल तरी सुद्धा ट्रू, आणि एक ट्रू एक फॉल्स, एक फॉल्स एक ट्रू असेल तर काय असते ते? फॉल्स फॉल्स। ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला हा ट्रूथ टेबल नेहमी लक्षात पाहिजे। आणि जो शेवटचा आहे निगेशन, तो म्हणजे नॉटसाठी बघा अतिशय सिंपल आहे, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू। हे काय लक्षात ठेवण्यासारखं पण नाही आहे, पण तुम्हाला माहिती असू द्या, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू। म्हणजे जे काही लॉजिकल कनेक्टिव्ज आहे, म्हणजे त्याचे काही ट्रूथ टेबल आहे, तुम्हाला सर्व हे माहिती पाहिजे। तुम्ही काय करायचं आहे, सर्वांनी एका पेजवर छान असं लिहून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपण क्वेश्चन आपण सॉल्व करतो त्यावेळेस तो पेज आहे तुमच्या समोर ठेवायचा आहे, आणि स्टार्टिंगला ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता तर त्यावेळेस तुम्हाला तिथे पाहता आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला नंतर ते लक्षात राहील। म्हणजे प्रॅक्टिसने तुमच्या लक्षात राहील। जर तुम्ही पाठ करसाल काही दिवसांनी विसरताल, ते जर समजा तुम्ही पाहून जर त्याला सॉल्व केले तर नंतर तुमची त्याच्यावर प्रॅक्टिस होईल, नंतर तुम्हाला ते लॉंग टाईम लक्षातसुद्धा राहू शकतात। आणि जे काही टेक्निक सांगितले आहे त्या तुम्हाला टेक्निक्स लक्षात ठेवायचं आहे। बघा कंजंक्शन अँडमध्ये काय असतं,
दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू, बघा दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि डिसजंक्शनमध्ये काय असतं, दोन्ही पण फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. जो कंडिशनल आहे इथं बघा ट्रू फॉल्स फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स फॉल्स, अदरवाईज ट्रू. जो 4th नंबर आहे तो कुठला आहे, बाय कंडिशनल. म्हणजे काय असतं, दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू किंवा दोन्ही पण फॉल्स असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि शेवटचं आहे ट्रू फॉल्स, फॉल्सचं ट्रू. हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण याच्यावर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये एकतरी क्वेश्चन ट्रूथ टेबलवर डिपेंड असतोच. त्यामुळे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट एक्झरसाइज आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यामुळं तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं. आता बघा हा जो पहिला क्वेश्चन आहे तो काय आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. आता बघा स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला आता म्हणजे काही याच्यामध्ये बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. फर्स्ट मध्ये काय असतं, लॉजिकल स्टेटमेंट. लॉजिकल स्टेटमेंट कशाला म्हणायचं, लॉजिकल स्टेटमेंट बघा आपला हा जो गिवन स्टेटमेंट पॅटर्न आहे याच्यामध्ये स्टेटमेंट किती इन्व्हॉल्व आहे. फॉर एक्झाम्पल पी क्यू असतात काही ठिकाणी पी क्यू आर असतात. आपल्याकडे जास्तीत जास्त 3 आहे आणि कमीत कमी 2 वाले आहे. बघा पी आणि क्यू म्हणजे इथं लॉजिकल स्टेटमेंट नेहमी कुठले कुठले राहू शकतात, पी कॉमा क्यू कॉमा आर, पी कॉमा क्यू कॉमा आर. हे झालं तुमचं लॉजिकल स्टेटमेंट. म्हणजे तुम्हाला आपला जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पी क्यू किंवा पी क्यू आर अशी तुम्हाला 2 टाईपचे लॉजिकल स्टेटमेंट राहू शकतात. नेक्स्ट आहे तुम्हाला माहीत पाहिजे लॉजिकल स्टेटमेंट हे दाखवतो आपण नेहमी एननी. ओके. आता सेकंड नंबर आहे तो म्हणजे काय आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह. आता लॉजिकल जो कनेक्टिव्ह आहे तो दाखवतो आपण एमनी. आता किती लॉजिकल कनेक्टिव्ह आहे आपल्याकडे, बघा आपल्याकडे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे अँड, ऑर, निगेशन, सिंगल इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन, असे आपल्याकडे टोटल 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. ठीक आहे ना. आता बघा ज्यावेळेस आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करणार आहे तर तुम्हाला टेबलमध्ये किती रो आहे, किती कॉलम आहे, म्हणजेच काय किती आडव्या लाईन आहे, किती उभ्या लाईन आहे, ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला किती आडव्या लाईन आहे, किती उभ्या लाईन आहे, म्हणजे रो आणि कॉलम किती आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. त्यासाठी सिंपल एक बेसिक मेथड आहे ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा आता जर समजा तुमचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये किती रो आहे, तो रोसाठी फॉर्म्युला असतो 2 चा पॉवर n. 2 चा पॉवर n. n किती आहे, जर 2 असेल, बघा जर n इक्वल टू 2 असेल तर काय असते 2 चा पॉवर 2 म्हणजेच किती 4 रो. जर समजा n इक्वल टू 3 असेल तर काय होईल 2 चा पॉवर 3 म्हणजेच किती होईल 8 होऊन जाईल. ओके. म्हणजे तुम्हाला जर समजा लॉजिकल स्टेटमेंट 2 असेल 2 चा पॉवर 2 म्हणजे 4 रो येईल. जर समजा लॉजिकल स्टेटमेंट 3 असेल म्हणजेच n इक्वल टू 3 2 चा पॉवर 3 इक्वल टू 8 येईल. जर समजा तुमच्या याच्यामध्ये किती कॉलम आहे हे जर पाहिजे असेल तर यासाठी फॉर्म्युला असतो n प्लस m. n प्लस m म्हणजे किती स्टेटमेंट आहे आणि किती लॉजिकल कनेक्टिव्ह आहे तुम्हाला ते दोघाला काउंट करून तुमचा आन्सर होऊन जाईल इथे. ठीक आहे. आता बघा हा जो क्वेश्चन आहे याच्यात तुम्हाला माहित पाहिजे लॉजिकल, बघा याच्यात तुम्हाला लॉजिकल स्टेटमेंट किती आहे, बघा n इक्वल टू p आणि q दोनच आहे 2. लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहे बघा, बघा लॉजिकल कनेक्टिव्ह बघा 1 2 3. ठीक आहे. किती आहे m इक्वल टू 3. म्हणजेच काय आता बघा तुम्हाला रो साठी फॉर्म्युला काय म्हटलं होतं आपण 2 चा पॉवर n म्हणजे 2 चा पॉवर 2 म्हणजे किती आला इथे 4. आणि कॉलम साठी काय करायचं आहे n प्लस m म्हणजेच किती 2 प्लस 3 इक्वल टू 5. म्हणजे आपला जो गिवन टेबल आहे याच्यामध्ये तुम्हाला 4 रो आणि 5 कॉलम हे तुम्हाला व्यवस्थित कष्ट करता आलं पाहिजे. बघा हे जर तुम्हाला आधी जर समजलं ना तर तुम्हाला अडचण येणार नाही की किती रो आहे किती कॉलम आहे.
बऱ्याचशा मुलांना अडचण येते की ना आपला एखादा कॉलम राहिला का, एखादं काही आपलं नाही का सुटलं का, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. जर तुम्हाला हे जर कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर मग आपण आता जो पहिला क्वेश्चन आहे त्याचा आपण नाही का टेबल कन्स्ट्रक्ट करणार आहे. आणि विशेष म्हणजे काय, हा जो टॉपिक आहे किंवा एक्झरसाइज आहे याच्यावर बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. आता बघा पहिला क्वेश्चन गिवन आहे P सिंगल इम्प्लिकेशन Q अँड Q सिंगल इम्प्लिकेशन P. चला बघा आता इथे बघा, आता तुम्हाला कॉलममध्ये काय करायचं, नेहमी जेवढे काही लॉजिकल स्टेटमेंट आहे म्हणजेच P Q आधी लिहून घ्यायचं आहे. जर समजा तुमच्या क्वेश्चनमध्ये जर समजा कुठे निगेशन असेल, निगेशन P असेल तर निगेशन P लिहायचं, निगेशन Q असेल तर निगेशन Q लिहायचं, किंवा R असेल आरचं निगेशन असेल निगेशन R. म्हणजे आधी काय करायचं आहे, लॉजिकल स्टेटमेंट लिहायचे आहे P आणि Q. नंतर तुम्हाला R असेल तर R लिहायचं P Q R. नंतर त्याच्यानंतर स्टेप असतं की निगेशन असेल तर निगेशन लिहून घ्यायचं. झालं. आता हा तुम्हाला टेबल पूर्ण कन्स्ट्रक्ट करताना आधी काय करायचं आहे, एक एक ब्रॅकेट घेत जात. बघा आधी बघा आपण हा ब्रॅकेट घेणार आहे, काय लिहिते P सिंगल इम्प्लिकेशन Q. नंतर हा मोठा ब्रॅकेट बघा ना, P सिंगल इम्प्लिकेशन Q अँड Q. आणि टोटल पूर्ण हा ब्रॅकेट सिंगल इम्प्लिकेशन विथ P सोबत काय लिहिते बघा, P सिंगल इम्प्लिकेशन Q अँड Q सिंगल इम्प्लिकेशन P. ठीक आहे. आता बघा इथे तुम्हाला रो आणि कॉलम 1 2 3 4 आणि शेवटचा 5. आपण म्हटलं होतं 5, तर 5 बघा 1 2 3 4 5. आता किती रो सुद्धा किती आपल्याला म्हटलं होतं 4. बघा 1 2 3 4. ओके. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, नेहमी P मध्ये तर काय असते, P मध्ये नेहमी 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. बघा ज्यावेळेस तुमचे 4 रो असेल त्यावेळेस तुम्हाला P मध्ये नेहमी 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स लिहायचं, कंपल्सरी फिक्स आहे. ठीक आहे. जास्त काय तुम्हाला खोलात जायचं काही गरज नाही. Q मध्ये काय असते, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. बघा P आणि Q फिक्स असते, 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता बघा इथे आहे सिंगल इम्प्लिकेशन, इथे आधी P आहे तर P मध्ये बघा, इथं बघा सिंगलमध्ये तुम्हाला नेहमी बघावं लागेल व्यवस्थित. आधी कोण आहे P तर P मध्ये पाहावं लागेल, नंतर कोण आहे Q तर Q मध्ये पाहायचं. बघा इथं मेन्शन आहे आधी P नंतर Q. तर बघा सिंगलमध्ये काय असते, ट्रू फॉल्स फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स फॉल्स अदरवाईज ट्रू. इथे बघा टी ट्रू फॉल्स फॉल्स, FT ट्रू, FF ट्रू. ओके. आता बघा इथे तुम्हाला कुठे बघायचं आहे, P सिंगल इम्प्लिकेशन Q इथे आहे आणि Q इथे आहे. बघा ज्यावेळेस अँड आणि ऑर असते ना, तुम्ही याच्यामध्ये आधी कोण मागं पुढे कोणी राहू द्या, काही पाहताना म्हणजे तुम्हाला असं काही अडचण येणार नाही, तुम्ही कसंही पाहू शकता. ठीक आहे ना. आता बघा हा P सिंगल इम्प्लिकेशन Q इथे आहे आणि Q इथे आहे, फक्त अँड मध्ये बघा इथे अँड मध्ये काय असते, दोन्ही पण ट्रू असेल ट्रू अदरवाईज फॉल्स, दोन्ही पण ट्रू असेल ट्रू अदरवाईज फॉल्स. बघा दोन्ही पण ट्रू आहे तर ट्रू, दोन्ही पण फॉल्स म्हणजे बघा फॉल्स, दोन्ही पण ट्रू ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. कारण अँड मध्ये काय असतो, दोन्ही पण ट्रू असेल ट्रू अदरवाईज. बघा आहे दोन्ही ट्रू ट्रू आहे का, दोन्ही पण ट्रू नाही फॉल्स आहे का, दोन्ही ट्रू ट्रू आहे का, दोन्ही पण ट्रू नाही म्हणून फॉल्स झालं. आता हा कॉलम इथे आहे, नंतर P इथे आहे. बघा P इथे आहे, इथे बघा तुम्हाला थोडंसं नीट व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे, कारण इथे तुमची मिस्टेक होऊ शकते. इथे बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघा ही टर्म कुठे आहे, इथे आहे. हे तुम्हाला आधी इथे पाहावं लागेल फर्स्ट, इथे आधी फर्स्ट पाहावं लागेल, देन P तुमचा इथे आहे. म्हणजे तुम्हाला आधी इथे कोण आहे, इथे. म्हणजे बघा आपल्यामध्ये सिंगलमध्ये काय असतं, सिंगलमध्ये ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, बाकी सर ट्रू. बघा ट्रू ट्रू टी बघा ट्रू फॉल्स. बघा इथे आधी इथं ट्रू नंतर फॉल्स काय असते फॉल्स, नंतर एफ
झालं बघा, हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन. अतिशय सिंपल आहे. एक्झाममध्ये असे क्वेश्चन विचारता सुद्धा 2-2 मार्काला बऱ्याचदा आलेले सुद्धा आहेत. ठीक आहे ना. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजून गरजेचं आहे. तुम्हाला हे जे काही मी तुम्हाला सांगितलं होतं हे तुमचं बेसिक कन्सेप्ट होता. फक्त तुम्हाला याच्यामध्ये किती रो आहे किती कॉलम आहे फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करण्यासाठीच आहे. ठीक आहे ना. आता बघा, तुम्हाला हे काही एक्झाममध्ये लिहायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला बेसिक माहिती असू द्या, किती रो आहे किती कॉलम आहे तुम्हाला मी सुरुवातीला दाखवणार आहे. नंतर मग आपण डायरेक्टली ओरलीसुद्धा लिहू शकतो. ठीक आहे ना. आता आपला हा पहिला क्वेश्चन होता, त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. आता बघा, क्वेश्चन नंबर 5 समजला असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे. बघा आता हा बघा क्वेश्चन नंबर 2. हा बघा क्वेश्चन नंबर 2. आता हा क्वेश्चन सुद्धा अतिशय सिंपल आहे. तुम्हाला बघा याच्यामध्ये रो किती म्हणजे लॉजिकल स्टेटमेंट यम किती आहे. लॉजिकल स्टेटमेंट पी आणि क्यू 2च आहे. आर आहे का याच्यामध्ये नाही, त्यामुळं 2. लॉजिकल कनेक्टिव्ह यम बघा किती आहे. 1 1 2 3 4 म्हणजे बघा 1 2 3 4 बघा सिंपल 4 झालं. आता बघा रो साठी फॉर्म्युला काय असते. रो साठी फॉर्म्युला असतो 2 चा पॉवर n, 2 raised to power n, 2 चा पॉवर 2 किती 4. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं ज्यावेळेस पी आणि क्यू त्या नेहमी फिक्स असतं 4. ठीक आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला संबंधासाठी लिहून दिलेलं आहे. नंतर आहे कॉलम काय असते n प्लस m किती आहे 2 + 4 म्हणजे किती 6. बघा इथे जर तुम्हाला तिकडे समजलं असेल तर इथं काही अडचण येणार नाही. ठीक आहे. चला बघा, आता तुमच्या ह्याच्यामध्ये किती रो आहे किती कॉलम आहे फिक्स केलेला आहे. रो 4 आहे कॉलम 6 आहे. बघा आधी मांडणी करताना काय करायचं आहे. आधी लिहायचं लॉजिकल स्टेटमेंट म्हणजेच काय पी क्यू. क्लिअर झालं. नंतर आता निगेशन कोण आहे. हो आहे निगेशन कोण आहे. निगेशन क्यू. निगेशन पी नाही आहे तर काही गरज नाही. निगेशन पी आहे याच्यामध्ये नाही तर काही गरज नाही. आधी लिहायचं पी नंतर क्यू नंतर निगेशन क्यू. आता बघा हा ब्रॅकेट मी म्हटलं ना ब्रॅकेट जॉईन करत जायचं आहे. हा ब्रॅकेट काय आहे पी अँड निगेशन क्यू. नंतर हा ब्रॅकेट बघा पी सिंगल इंप्लिकेशन क्यू. नंतर शेवटी पूर्ण हा काय वेळेला पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लिकेशन पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. ठीक आहे. चला बघा आता किती कॉलम आहे 1 2 3 4 5 आणि शेवटचं 6. ठीक आहे. आता बघा रो 1 2 3 4. चला बघा आता काय करा तुम्हाला इथे पी मध्ये फिक्स असतं 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. यात काही अडचण आहे का नाही. आता क्यू मध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके तुमचं पी एन क्यू फिक्स आहे. आता निगेशन क्यू काय करायचं आहे या क्यू वरूनच काढायचं आहे. आपल्याला हा जो क्यू आहे याच्यावरूनच तुम्हाला निगेशन क्यू काढायचा. म्हणजे काय करायचं तुम्हाला इथे बघा ट्रूचं फॉल्स फॉल्सचं ट्रू ट्रूचं फॉल्स फॉल्सचं ट्रू. क्लिअर. आता बघा पी ॲड निगेशन क्यू पी इथे आहे निगेशन क्यू इथे आहे. बघायचं कशामध्ये ॲडमध्ये काय असतं टी 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 अदरवाईज फॉल्स. जर समजा दोन्ही पण ट्रू असेल ट्रू अदरवाईज फॉल्स. आहे का दोन्ही पण ट्रू नाही म्हणजेच फॉल्स. आहे का दोन्ही पण ट्रू आहे ट्रू. आहे का दोन्ही पण ट्रू नाही म्हणून फॉल्स. आहे का दोन्ही ट्रू नाही म्हणजे काय सरळ फॉल्स. ठीक आहे. तुम्ही ॲडमध्ये ऑर कसंही पाहू शकता. आधी इकडे पहा किंवा इकडे पहा काही फरक पडणार नाही. ठीक आहे. बघा एकदा व्यवस्थित बघा पी ॲड निगेशन क्यू आहे. दोन्ही पण ट्रू आहे का नाही फॉल्स. दोन्ही पण ट्रू आहे ट्रू. दोन्ही पण फॉल्स. ठीक आहे ना. आहे का दोन्ही पण ट्रू. इथे बघा आता पी नंतर क्यू इथे आहे पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. बघा आता सिंगलमध्ये काय असते पहिला ट्रू सिंगल इम्प्लिकेशन फॉल्स म्हणजे काय असते फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स बाकी सर्व ट्रू असतात. बघा आता पी आणि क्यू बघा इथं पी आहे तर पी वन बघा लागल टी 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 एफ या बघा ट्रू फॉल्स नंतर एफ बघा एफ टी टी आणि एफ टी. आता बघा नेक्स्ट
पी अँड निगेशन क्यू हा कॉलम इथे आहे आणि पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू हा इथे, आणि तुम्हाला बघायचं आहे डबल इम्प्लिकेशन. आता डबल मध्ये काय असतं बघा, दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही पण फॉल्स असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. बघा आता इथे काय होईल, एफ टी आहे का दोन्ही पण ट्रू किंवा दोन्ही पण फॉल्स नाही, त्यामुळं फॉल्स. बघा इथे तुम्हाला हा व्यवस्थित, नंतर हा सुद्धा, हा फॉल्स, हा सुद्धा फॉल्स, हा सुद्धा फॉल्स. ठीक आहे, हा सुद्धा फॉल्स. ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला डबलमध्ये काय असतं, दोन्ही पण ट्रू असेल ट्रू किंवा दोन्ही पण फॉल्स असेल तरी सुद्धा ट्रू, अदरवाईज फॉल्स. बघा हा झाला क्वेश्चन नंबर सेकंड. आता बघा क्वेश्चन नंबर थर्ड. क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये बघा, आता तुम्हाला माहित पाहिजे लॉजिकल स्टेटमेंट एन किती आहे. बघा 1 2 पी क्यू आर, इथं 3 आहे, पी क्यू आर एन इक्वल टू 3. लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजेच यम हे काय असतात बघा, 1 2 1 2 3. आता आडव्या लाईन उभ्या लाईन किती आहे, आडव्या लाईन म्हणजे रो, उभ्या लाईन म्हणजे कॉलम. रो साठी फॉर्म्युला आहे काय असते, 2 चा पॉवर n 2 चा पॉवर 3 म्हणजेच किती 8. बघा इथे 8 कावर आलेला आहे कारण या ठिकाणी पी क्यू आर आहे. ठीक आहे, आणि कॉलम काय असतात n प्लस m किती आहे 3 प्लस 3 इक्वल टू 6, म्हणजे टोटल 6 कॉलम येतील. तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट तुम्हाला आता रो आणि कॉलम हे तुम्हाला व्यवस्थित इथं मांडणी करायची आहे. ठीक आहे, चला बघा आता मांडणी कशी करायची आहे. आधी घ्यायचं आहे पी, नंतर क्यू, नंतर आर. बघा पी क्यू आर, कारण लॉजिकल स्टेटमेंट आधी लिहायचे पी क्यू आर. आता निगेशन कोण आहे का नाही. आता बघा हा इथला ब्रॅकेट पी अँड क्यू, नंतर हा ब्रॅकेट क्यू और आर, नंतर दोघांचं कनेक्शन बाय डबल इम्प्लिकेशन, म्हणजेच हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट जॉईंट बाय डबल इम्प्लिकेशन. बघा काय मिळाला, पी अँड क्यू डबल इम्प्लिकेशन क्यू और आर. बघा व्यवस्थित आता. ठीक आहे, हा 1 2 3 4 5 आणि 6. मी तुम्हाला म्हटलं तर 6, तर 6 कॉलम परफेक्ट आलेले आहे. ठीक आहे, आता बघा रो 1 2 3 4 5 6 7 आणि शेवटी हे 8. ठीक आहे, आता बघा चला पी मध्ये काय असते, पी मध्ये असते बघा. आता काय करायचं, ज्यावेळेस पी क्यू आर असेल तर पी मध्ये लिहायचा आहे 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स, क्यू मध्ये लिहायचं आहे 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स, आणि आर मध्ये लिहायचं आहे ट्रू फॉल्स. बघा आता 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स. ओके, नंतर क्यू मध्ये 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. ओके, आर मध्ये काय असतं, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, आता बघा पी अँड क्यू, अँड मध्ये काय असतं बघा, अँड मध्ये असतं टी अँड टी, दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. बघा दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. चला लक्ष द्या आता इथे पी अँड क्यू दोन्ही पण ट्रू ट्रू, दोन्ही पण ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स. बघा टी एफ 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 टी एफ एफ टी एफ 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 एफ. चला बघा क्यू और आर, क्यू आणि ऑर, क्यू आणि आर. ऑर मध्ये बघा, ऑर मध्ये काय असते एफ और एफ एफ, बाकी सर्व ट्रू असतात. बघा एफ और एफ एफ, बाकी सर्व ट्रू.
बघा चला, क्यू और आर बघा, टी टी टी, टी एफ टी, एफ टी टी, एफ एफ एफ, ओके, टी टी टी, टी एफ टी, एफ टी टी, एफ एफ एफ, ओके. तुमच्या लक्षात आलं क्यू और आर. आता बघा पी अँड क्यू आणि क्यू और आर जॉईंट बाय डबल. डबल मध्ये काय असते, दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही पण फॉल्स असेल तरी सुद्धा ट्रू, बाकी सर्व एक ट्रू एक फॉल्स, फॉल्स एक फॉल्स एक ट्रू फॉल्स, किंवा ट्रू फॉल्स फॉल्स. ठीक आहे. आता बघा टी टी बघा, दोन्ही पण ट्रू आहे, ट्रू, दोन्ही पण ट्रू, टी आहे ट्रू, एक फॉल्स एक ट्रू फॉल्स, दोन्ही पण फॉल्स ट्रू, एक फॉल्स एक ट्रू फॉल्स, एक फॉल्स एक ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स फॉल्स ट्रू. ओके. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर, बघा क्वेश्चन नंबर 4 बघा. आता बघा इथे लॉजिकल स्टेटमेंट किती आहे, n इक्वल टू बघा 1 2 3 बघा, p म्हणजे किती आहे 3, लॉजिकल कनेक्टिव्ह m 1 2 3. ठीक आहे. आता रो साठी फॉर्म्युला काय असतो, 2 चा पॉवर n, 2 चा पॉवर 2 म्हणजे किती 8, आणि कॉलम साठी फॉर्म्युला काय असतो n प्लस m म्हणजे किती 3 प्लस 3 इक्वल टू 6. अगेन 6 आलेला बघा. आता मांडणी कशी करायची आहे बघा, आधी करायचं आहे, आधी लिहायचं आहे p, नंतर q, नंतर r, p q r बघा 3 असल्यामुळं p q r आधल्या. आता निगेशन p, निगेशन q, निगेशन r आहे का नाही. आता बघा ब्रॅकेट कोणचा आधी, q and r, q and r, नंतर याचा निगेशन आहे बघा इथे व्यवस्थित, याचं काय इथे निगेशन आहे बघा. तर काय विला निगेशन q and r, आणि नंतर शेवटी p सिंगल इम्प्लिकेशन निगेशन q and r झालं. हा तुमचा शेवटचा कॉलम बघा. आता 1 2 3 4 5 आणि 6. आता बघा इथे 1 2 3 4 5 6 7 आणि शेवटचा 8. ओके. चला बघा आता आता पी मध्ये काय लिहायचं आहे, 4 वेळा ट्रू, 4 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स. इथे लिहायचं आर मध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. बघा क्यू अँड आर, अँड मध्ये काय असतं टी टी टी, बाकी सर्व फॉल्स, दोन्ही पण ट्रू असं ट्रू अदरवाईज फॉल्स. टी क्यू अँड आर, टी टी टी, टी एफ एफ, एफ टी एफ, एफ एफ एफ, टी टी टी, टी एफ एफ, एफ टी एफ, एफ एफ एफ. ओके. बघा दोन्ही पण ट्रू ट्रू, कुठे आहे दोन्ही पण ट्रू, दोन ट्रू, बाकी सर्व फॉल्स. चला निगेशन ऑफ क्यू अँड आर म्हणजेच काय, इथं निगेशन क्यू अँड आर आहे, याचं इथे निगेशन लिहायचं म्हणजेच काय, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, म्हणजे ट्रूचं काय झालं इथे फॉल्स, फॉल्सचा ट्रू, फॉल्सचा ट्रू, फॉल्सचा ट्रू, फॉल्सचा सॉरी ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू, फॉल्सचा ट्रू, फॉल्सचा ट्रू. ठीक आहे. आता बघा हा पी इथे आहे आणि निगेशन क्यू अँड आर इथे बघा, आधी पी येतं, आधी पी मध्ये बघावं लागल, नंतर निगेशन क्यू अँड आर. बघा सिंगल मध्ये काय असतं ट्रू फॉल्स फॉल्स, बाकी सर्व ट्रू. बघा टी एफ एफ, टी टी टी, टी टी टी, टी टी टी, एफ एफ टी, एफ टी टी, एफ टी टी, एफ टी टी. ठीक आहे. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 आता याच्यामध्ये
लॉजिकल कनेक्टिव्ह, लॉजिकल स्टेटमेंट किती आहे बघा, लॉजिकल स्टेटमेंट एन किती आहे बघा, पी आणि क्यू दोनच आहे. चला इथे आर आहे का, नाही, आर म्हटलं तर दोनच, आर नाही आहे इथे. लॉजिकल कनेक्टिव्ह एम 1 2 3 4 5 5 म्हणजेच काय, रो साठी फॉर्म्युला 2 चा पॉवर n 2 चा पॉवर 2 4. कॉलम साठी फॉर्म्युला n प्लस m म्हणजे किती, 2 प्लस 5 इक्वल टू 7. तुमचे काय तिथे 7 कॉलम येईल आणि 4 रो होईल. बघा चला करा मांडणी. मांडणी कशी करायची आहे, आधी लिहायचं आहे p नंतर q. आता निगेशन p आहे का, हो आहे निगेशन p. चला निगेशन p लिहायचं. निगेशन q आहे का, निगेशन q सुद्धा निगेशन q लिहायचं. आता एक एक ब्रॅकेट जॉईन करा. आधी हा ब्रॅकेट घ्यावा लागेल आपल्याला, कुठला आहे p और निगेशन q. नंतर याच्यासोबत नंतर हा मोठा ब्रॅकेट काय होईल, p और निगेशन q अँड q. नंतर हा निगेशन p आणि हा ब्रॅकेट म्हणजेच काय होईल शेवटचा निगेशन p अँड इन ब्रॅकेट p और निगेशन q अँड q. चला बघा, निगेशन p अँड p और निगेशन q अँड q. चला बघा, हा 1 2 3 4 5 6 7 7 कॉलम. आता रो किती पाहिजे आपल्याला, 4च. 1 2 3 4. ओके. चला बघा आता काय करा, तुम्हाला पी मध्ये काय असते, पी मध्ये असते तुम्हाला माहिती आहे काय असते, पी मध्ये 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. आता बघा इथे काय झालं, पी क्यूच आहे त्यामुळे 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. पी क्यूवर असेल तर आपण आधीचा क्वेश्चन बघितलेला आहेच. ओके. चला क्यू मध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन पी, पीच्या अपोजिट बघा इथंच पाच काम आहे काहीच, म्हणजे सिंपल आहे बघा, ट्रूचं फॉल्स ट्रूचं फॉल्स फॉल्सचं ट्रू फॉल्सचं ट्रू. आता बघा निगेशन क्यू, क्यूच्या अपोजिट ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्सचं ट्रू ट्रूचं फॉल्स फॉल्सचं ट्रू. चला बघा पी और निगेशन क्यू, पी इथे आहे निगेशन क्यू इथे आहे. ऑर मध्ये बघा काय असते एफ एफ एफ, बाकी सर्व ट्रू. ठीक आहे. बघा टी पी आणि निगेशन क्यू, टी एफ टी 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 एफ एफ बघा येथे एफ 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 टी टी. चला बघा पी और निगेशन क्यू अँड क्यू. बघा हा कॉलम इथे आहे आणि क्यू इथे आहे, जॉईन बाय अँड. अँड मध्ये काय असतं, दोन्ही पण ट्रू असेल ट्रू अदरवाईज फॉल्स. दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू अदरवाईज फॉल्स. बघा दोन्ही पण ट्रू ट्रू बघा फॉल्स आहे, एक फॉल्स एक ट्रू, ट्रू फॉल्स 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 ट्रू फॉल्स. कारण याच्यात काय लागतं आपल्याला, दोन्ही पण ट्रू ट्रू, बाकी कुठे दोन्ही पण ट्रू नाही. बघा आता निगेशन पी निगेशन पी आणि हा कॉलम जॉईन बाय अँड. अँड मध्ये काय असतं परत बघा निगेशन पी आणि हा कॉलम जॉईन बाय अँड. अँड मध्ये दोन्ही पण ट्रू ट्रू अदरवाईज फॉल्स. फॉल्स ट्रू फॉल्स 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 ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. चलो हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 5. ओके. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. चला बघा क्वेश्चन नंबर 6 याच्यात बघा लॉजिकल स्टेटमेंट लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहे तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. लॉजिकल स्टेटमेंट यांना दाखवतो आपण किती आहे, पी आणि क्यू दोनच आहे. ठीक आहे. लॉजिकल कनेक्टिव्ह यम किती आहे बघा, 1 2 3 4 आणि हा 5. बघा इथे निगेशन क्यू इथे पण आहे त्यामुळे आपण त्याला एकदाच काउंट करणार. इथे निगेशन पी आहे, इथे म्हणजे एकच टर्म परत परत आहे निगेशनचे, त्यामुळे आपण त्याला एकदाच काउंट करणार आहे. बघा त्यामुळं लॉजिकल स्टेटमेंट तर झालं आपलं क्लिअर. लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहे, 1 2 3 4 5. ठीक आहे. चला रो साठी फॉर्म्युला 2 चा पॉवर n म्हणजे किती, 2 चा पॉवर 2 4. कॉलम साठी फॉर्म्युला n प्लस m म्हणजेच किती, 2 प्लस 5 इक्वल टू 7. चला म्हणजे याच्यात तुम्हाला 7 कॉलम 4 रो, कारण पी आणि क्यू असल्यामुळं. चला बघा आता क्वेश्चन नंबर म्हणजे याचा आन्सर बघा, मांडणी पी क्यू
निगेशन पी आहे का, निगेशन पी. निगेशन क्यू आहे का, निगेशन क्यू. नंतर ब्रॅकेट बघा, आधी हा ब्रॅकेट घ्या, निगेशन पी सिंगल निगेशन निगेशन क्यू. नंतर हा ब्रॅकेट घ्या, निगेशन क्यू सिंगल निगेशन निगेशन पी. आणि शेवटी किती आहे, निगेशन पी सिंगल निगेशन निगेशन क्यू अँड निगेशन क्यू सिंगल निगेशन निगेशन पी. चला बघा आता किती आहे कॉलम, 1 2 3 4 5 6 आणि शेवटी 7. ठीक आहे, आडव्या लाईन. आता बघा इथे सरळ लिहिणार मी आता. का असते 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. ओके, इथे क्यूमध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन पी, पीच्या अपोजिट ट्रू असेल तर फॉल्स, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू. आता बघा निगेशन क्यू, क्यूच्या अपोजिट ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. बघा व्यवस्थित बघा, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. हा झाला पी क्यू निगेशन पी. आपण पीवरनंच काढलं, निगेशन क्यू क्यूवरनं काढलं. आता बघा इथे बघा निगेशन पी निगेशन क्यू जॉईंट बाय सिंगल. सिंगलमध्ये काय बघा, आधी कोण तिथंच पाहावं लागेल तुम्हाला, आधी निगेशन पी मध्येच बघावं लागेल. आणि निगेशन पी सिंगल निगेशन क्यू. आणि सिंगलमध्ये काय असतं, ट्रू फॉल्स फॉल्स, बाकी सर्व ट्रू. बघा व्यवस्थित काय असतं, निगेशन पी निगेशन क्यू, फॉल्स फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स. बघा ट्रू फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स फॉल्स, टी टी टी. चला बघा निगेशन क्यू सिंगल निगेशन पी म्हणजे निगेशन क्यू आधी तुम्हाला इथे बघावं लागेल आधी, नंतर इथे बघा, इथे व्यवस्थित बघा, इथे आधी कोण आहे, निगेशन क्यू. त्यामुळे तुम्हाला निगेशन क्यू मध्ये बघावं लागेल, देन मग निगेशन पी. बघा म्हणजे तुम्हाला आधी इथे बघावं लागेल फॉल्स फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स. बघा पहिला ट्रू दुसरा फॉल्स फॉल्स, नंतर फॉल्स ट्रू ट्रू, टी टी टी. इथं तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक बघावं लागेल. आता बघा निगेशन पी सिंगल निगेशन निगेशन क्यू, इकडे आहे निगेशन क्यू सिंगल निगेशन निगेशन पी जॉईंट बाय अँड. अँडमध्ये काय असतं, दोन्ही पण ट्रू असतं, ट्रू अदरवाईज फॉल्स. दोन्ही पण ट्रू आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, टी टी टी. कारण आपल्याला माहित आहे अँडमध्ये दोन्ही पण ट्रू असतं, ट्रू अदरवाईज फॉल्स. हा झाला क्वेश्चन नंबर 6. चला बघा आता क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 अतिशय सिंपल आहे. ठीक आहे ना. लॉजिकल स्टेटमेंट किती आहे याच्यामध्ये, 2च आहे पी आणि क्यू. नंतर लॉजिकल कनेक्टिव्ह बघा किती आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह 1 2 3 आणि 4. बघा आता कॉलमवर रो कसे काढायचे डायरेक्टली बघा. आता लॉजिकल स्टेटमेंट पी क्यू 2 आहे, 2 मोजायचे 2, नंतर 3 4 5 6, टोटली तुमच्या इथं 6 कॉलम. बघा इथे मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलेलं आता, ते काय लिहिलं नाही परत आता. ठीक आहे, बघा आता पी क्यू निगेशन पी असल्यामुळे निगेशन पी, आधी हा ब्रॅकेट क्यू सिंगल निगेशन पी, नंतर हा ब्रॅकेट निगेशन पी सिंगल निगेशन, इथं सॉरी डबल इम्प्लिकेशन क्यू आणि क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी और निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू. चला बघा आता इथे 1 2 3 4 5 आणि शेवटचा 6, टोटल 6 कॉलम. ठीक आहे, रो किती तुम्हाला माहिती आहे 4च असतात. तर आता पी मध्ये काय लिहायचं आहे, 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. क्यू मध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, निगेशन पी पीच्या अपोजिट ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू. चला क्यू सिंगल निगेशन पी, आधी बघा इथं कोण आहे क्यू, तर तुम्हाला क्यू मध्ये बघावं लागेल, नंतर पी मध्ये बघा. आणि सिंगलमध्ये काय असते, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, म्हणजे टी 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 एफ टी टी. बघा ट्रू फॉल्स, आधी इथे बघावं लागेल, नंतर इथे ट्रू फॉल्स फॉल्स, नंतर फॉल्स फॉल्स ट्रू. आता निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू, निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू. बघा डबलमध्ये काय असते, दोन्ही पण ट्रू ट्रू अदरवाईज, दोन्ही पण ट्रू असेल ट्रू किंवा दोन्ही पण फॉल्स असेल ट्रू अदरवाईज फॉल्स. बघा आहे का दोन्ही ट्रू किंवा फॉल्स, नाही फॉल्स.
ट्रू, टी टी टी, एफ टी एफ. ठीक आहे, चला बघा आता क्यू सिम्प्लिफिकेशन पी इथे आहे आणि हा इथे आहे. जॉईंट बाय ऑर मध्ये काय असतं, दोन्ही पण फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. बघा ट्रू फॉल्स ट्रू, टी टी टी, एफ टी टी, टी एफ टी. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 7. चला बघा आता हा क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 हा तुम्हाला आहे होमवर्क आहे. म्हणजेच तुम्ही हे क्वेश्चन तिन्ही पण क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला कुठे काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, सर आम्हाला क्वेश्चन तुमचं ॲन्सर काय आलं ते. आणि जर नाही समजलं तर मॅसेजसुद्धा करू शकता. ओके, आणि हा तिन्ही पण क्वेश्चन जर तुम्हाला आधीचे क्वेश्चन समजले असेल तर तुम्ही 3 क्वेश्चन ट्राय करून बघा. ठीक आहे, आता आपण बघणार आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. बघा म्हणजे एक्झरसाइज 1.2 मधील क्वेश्चन नंबर 2 हा सुद्धा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, एक्झाममध्ये विचारता सुद्धा. ठीक आहे, आता बघा युझिंग द ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलेन्स. युझिंग ट्रूथ टेबल, बघा इथं क्वेश्चन मेन्शन केलेला आहे, व्यवस्थित तुम्हाला रीड करायचं आहे. युझिंग ट्रूथ टेबल, बघा इथं तुम्हाला म्हटलेलं आहे युझिंग ट्रूथ टेबल तुम्हाला इथे यूज करायचं आहे आणि प्रूव्ह दॅट द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलेन्सेस. म्हणजे तुम्हाला हे लॉजिकल इक्विव्हॅलेन्सेस तुम्हाला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, बघा आता इथे तुम्हाला आधी जो सांगितला कन्सेप्ट तोच कन्सेप्ट इथे यूज करायचा आहे. बघा लॉजिकल स्टेटमेंट किती आहे, एन पी आणि क्यूज आहे त्यामुळं 2. लॉजिकल कनेक्टिव्ज एम किती आहे, 1 2 3 4. आता बघा हा निगेशन पी आणि निगेशन पी एकच आहे त्यामुळे त्याला एकदाच काउंट करायचं. बघा 1 2 3 4. ठीक आहे, रोसाठी फॉर्म्युला 2 चा पॉवर n 2 चा पॉवर 2 म्हणजे किती 4. आणि कॉलमसाठी आहे n प्लस m म्हणजेच 2 प्लस 4 इक्वल टू 6. बघा आता मांडणी कशी करायची आहे, आधी लिहायचं आहे P नंतर Q. निगेशन कोण आहे का, निगेशन P आहे. निगेशन Q आहे का, नाही. आता बघा निगेशन P अँड Q नंतर P और Q हा आणि नंतर P और Q अँड निगेशन P. चला बघा 1 2 3 4 5 6. ओके, चला बघा आता इथे लिहायचं तुम्हाला P मध्ये 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स, इथे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. बघा झालं निगेशन P, Pच्या अपोजिट ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू, फॉल्सचा ट्रू. आता बघा निगेशन P अँड Q, निगेशन P इथे आहे आणि Q इथे जॉईंट बाय अँड मध्ये काय असतं, दोन्ही पण ट्रू असेल ट्रू अदरवाईज फॉल्स फॉल्स. बघा एफ 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 टी टी टी. ओके, एफ टी एफ. ओके, चला बघा P और Q, P और Q, P आणि Q ऑर मध्ये. बघा ऑर मध्ये काय असतं, दोन्ही पण ट्रू असेल ट्रू अदरवाईज सॉरी दोन्ही पण फॉल्स असेल फॉल्स अदरवाईज ट्रू. टी टी एफ टी एफ टी टी एफ एफ एफ. आता बघा हा कॉलम इथे आहे आणि हा कॉलम निगेशन P इथे आहे जॉईंट बाय अँड मध्ये काय असतं, दोन्ही पण फॉल्स सॉरी दोन्ही पण ट्रू असेल ट्रू अदरवाईज फॉल्स. एफ एफ टी 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 एफ एफ. आता बघा याला काय करा, नंबरिंग करून घ्या व्यवस्थित. 1 2 3 4 5 आणि 6. आता बघा हा कॉलम कुठे आहे, इथे आहे. बघा हा दिसला, हा कॉलम कुठे आहे, इथे आहे. दिसला क्लिअर. चला बघा दोन्ही पण सारखे आले का. बघा हा कॉलम आणि हा कॉलम तुम्हाला काय दाखवायचा आहे, लॉजिकल दाखवायचं, इक्विव्हॅलेंट दाखवा. म्हणजे याचा आन्सर याचा सेम. बघा एफ 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 टी टी एफ एफ म्हणजे काय आहे,
इथे तुम्हाला आन्सर मेन्शन करायचा आहे. कॉलम नंबर बघा, कॉलम नंबर किती आहे 4 अँड कॉलम नंबर किती 6 आर आयडेंटिकल. Therefore, negation P and Q logical equivalence P or Q and negation P. Hence, prove that. ओके बघा, हा क्वेश्चन आपला पहिला होता. याच्यात तुम्हाला एवढा क्वेश्चन तर तुमचा आधी जो क्वेश्चन होता तेवढाच आहे, फक्त आपण हे नंबरिंग केली आणि 2 इक्वल आले, तेच आपण फक्त इथे मेन्शन केलेलं आहे. आणि एक्झाम जर समजा 2 मार्काला विचारलं तर याला 1 मार्क असतं, आणि इतकं जर लिहिलं नाही तर तुमचा 1 मार्क जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर क्वेश्चन त्याचं आन्सर तुम्हाला मेन्शन करावं लागेल. ठीक आहे, चला बघा, हा झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता बघा क्वेश्चन नंबर सेकंड. चला बघा क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये बघा, लॉजिकल स्टेटमेंट किती आहे पी क्यू एन इक्वल टू 2. लॉजिकल कनेक्टिव्स किती आहे 1 2 3 4 5. बघा इथे निगेशन पी सेम आहे, एकदाच काउंट करायचं. निगेशन पी एकदाच काउंट करा. किती झाले मग आता 1 2 3 4 5. ठीक आहे, रो साठी फॉर्म्युला 2 चा पॉवर n 2 चा पॉवर 2 म्हणजे किती 4. कॉलमसाठी फॉर्म्युला n प्लस m म्हणजे 2 प्लस 5 इक्वल टू 7. 7 कॉलम 4 रो. चला बघा आता मांडणी करा. आधी काय करायचं आहे p नंतर q. निगेशन p असल्यावर निगेशन p. आता बघा आधी हा कॉलम काय आहे p और q. ठीक आहे, नंतर याचं निगेशन आहे म्हणून आधी p और q, नंतर त्याचं निगेशन p और q, नंतर निगेशन p and q, आणि शेवटी हा पूर्ण जॉईन करा. निगेशन p निगेशन इन ब्रॅकेट p और q और निगेशन p and q. चला बघा आता 1 2 3 4 5 6 आणि शेवटचा 7. चला बघा आता काय करायचं आहे पी मध्ये 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन पी मध्ये पीच्या अपोजिट ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू, फॉल्सचा ट्रू. पी और क्यू और मध्ये काय असते दोन्ही पण फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. टी 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 एफ टी एफ एफ. चला बघा पी और क्यूचा निगेशन म्हणजे याचा आहे याचाच निगेशन म्हणजे ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू. चला बघा निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी आणि क्यू इथे ॲड मध्ये बघा काय असते दोन्ही पण ट्रू, अदरवाइज फॉल्स. ट्रू फॉल्स 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 टी फॉल्स आहे. चला आता बघा हा निगेशन पी और क्यू और निगेशन पी अँड क्यू जॉईन बाय और मध्ये काय दोन्ही पण फॉल्स असेल तर फॉल्स. ठीक आहे, और मध्ये दोन्ही पण फॉल्स असेल अदरवाइज ट्रू. चला बघा दोन्ही पण फॉल्स आहे फॉल्स 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 ट्रू 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 फॉल्स ट्रू. चला बघा आता बघा व्यवस्थित हा कॉलम कुठे आहे पूर्ण इथे आहे म्हणजे याला नंबरिंग करतो आधी बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. चला बघा आता बघा हा कॉलम कुठे आहे इथे बघा व्यवस्थित, आणि हा कॉलम कुठे आहे इथे आहे. दोन्ही सारखे आहे आयडेंटिकल. बघा मेन्शन करा एफ एफ आहे टीला टी. ठीक आहे, आता लिहा व्यवस्थित. आता प्रॉपर आन्सर काय आहे प्रॉपर आन्सर. आता प्रॉपर आन्सर लिहा व्यवस्थित. बघा
कॉलम नंबर किती थर्ड अँड कॉलम नंबर किती 7 आर आयडेंटिकल. Therefore, negation P or Q or negation P and Q is logical equivalence to negation P. Therefore, hence prove that. ठीक आहे, hence prove that. म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन नंबर 2 व्यवस्थित समजला असेल तर आपण मग क्वेश्चन नंबर 3 बघा. आता चला बघा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा. इथे तुम्हाला आता मी लॉजिकल स्टेटमेंट किती आहे पी आणि क्यू 2 काउंट करायचे 2 म्हणजे लॉजिकल स्टेटमेंट 2. आता लॉजिकल कनेक्टेड मोजा किती आहे 2च्या पुढे मोजायचे. आता 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे याचे टोटल किती आहे म्हणजे आपले जे कॉलम आहे टोटल किती झाले इथं 8 झाले. बघा आता आधी काय करायचं आहे पी नंतर क्यू आर आहे का नाही त्यामुळे आता एक जॉईन करा पी डबल इम्प्लिकेशन क्यू. ओके आता हा पी और क्यू बघा इथे निगेशन असल्यामुळं आधी पी अँड क्यू घेऊ आपण काढून नंतर याचं निगेशन ऑफ पी अँड क्यू नंतर बघा पी और क्यू अँड निगेशन पी अँड क्यू. ओके आणि याचा शेवटी आहे निगेशन. बघा काय होईल निगेशन पी और क्यू अँड निगेशन पी अँड क्यू. हा प्रकार बघा म्हणजे आधी आपण हा घेतला परत त्याचा मग निगेशन. ठीक आहे चला बघा आता इथे काय होईल 5 6 7 आणि शेवटचा 8. चला बघा आता इथे काय लिहायचं आहे 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. ओके ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. डबलमध्ये काय असेल दोन्ही पण टोज ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असेल तर ट्रू बाकी सर्व फॉल्स. टी 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 एफ 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 टी एफ 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 टी. पी और क्यू ऑरमध्ये दोन्ही पण ट्रू असेल ट्रू सॉरी दोन्ही पण फॉल्स असेल फॉल्स अदरवाईज ट्रू. टी 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 एफ टी टी एफ 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 पी अँड क्यू अँड दोन्ही पण ट्रू अदरवाईज फॉल्स. टी 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 एफ एफ टी एफ एफ एफ. चला बघा आता याचाच इथे निगेशन आहे. बघा याचाच इथे निगेशन असल्यामुळं ट्रूचं फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. जमलं. आता बघा हा पी और क्यू इथे आणि निगेशन इथे जॉईंट बाय अँड मध्ये काय असतं टी 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 बाकी सर्व फॉल्स. टी एफ एफ टी 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 ठीक आहे टी 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 एफ टी एफ. मग याचाच निगेशन फॉल्स ट्रू ट्रूचं फॉल्स ट्रूचं फॉल्स फॉल्स ट्रू. बघा आता करा नंबरिंग व्यवस्थित. बघा नंबरिंग हा फर्स्ट सेकंड थर्ड 4 5 6 7 8. चला बघा आता याच्यात काय करायचं तुम्हाला कोणता कॉलम आहे सेम कोणचाही बघायचं नाही. इथं मेन्शन आहे तोच इथे कोणता दिलेला आहे हा 3 नंबर आणि इथं कोणता आहे हा 8 नंबर. चला मेन्शन करा व्यवस्थित आन्सर याचा आन्सर आता थोडंसं बघा व्यवस्थित लिहावं तुम्हाला काळजीपूर्वक. काय लिहायचं आहे कॉलम नंबर किती कॉलम नंबर 3 अँड कॉलम नंबर 8 आर आयडेंटिकल. ठीक आहे देअरफॉर पी डबल इम्प्लिकेशन क्यू लॉजिकली इक्विवेलेंस negation in bracket P or Q and negation P and Q.
हेन्स प्रूव्ह दॅट. झालं. हा झाला क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजत आहे. बघा पहिला क्वेश्चन आहे तसंच आहे, सेम पॅटर्न आहे, फक्त तुम्हाला हे दोन इकडचा हा आणि इकडचा लॉजिकली इक्वेलंट दाखवायचा आहे आणि ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. म्हणजे नवीन नाही आहे, तोच क्वेश्चन आहे. कारण एक्झरचा 1.2 टोटली डिपेंड ऑन ट्रूथ टेबल. तुम्हाला जर ट्रूथ टेबल आलं, मांडणी आली, जर व्यवस्थित पाहता आलं तर तुम्हाला क्वेश्चन पूर्ण जमतो आणि हमखास याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन असतात. ठीक आहे. आता बघा हा क्वेश्चन नंबर 4 बघा. लॉजिकल स्टेटमेंट PQ 2 आहे. लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहे बघा. आता 2 नंतर पुढे काउंट करा. 3 4 5 6 7 म्हणजे आपल्या टोटल 7 कॉलम येईल. चला करा मांडणी. आता इथं काय होईल, P नंतर Q R आहे का नाही. आता बघा आधी काय करायचं, एक ब्रॅकेट घ्यायचं. बघा हा ब्रॅकेट घेऊ आधी आपण. Q सिंगल इम्प्लिकेशन P नंतर हा P सिंगल इम्प्लिकेशन Q सिंगल इम्प्लिकेशन P नंतर बघा आता हा काय होईल, P सिंगल इम्प्लिकेशन Q नंतर निगेशन P सिंगल इम्प्लिकेशन P सिंगल इम्प्लिकेशन Q. बघा इथं तुमचा एक कॉलम राहिलेला आहे, तो म्हणजे कोणता आहे बघा. इथं निगेशन P आहे ना, आधी तुम्हाला Q लिहावं लागेल नंतर निगेशन P. बघा कारण निगेशन P आपला इथे सुटला होता. चला बघा 1 2 3 4 5 6 7 आपण 7 काउंट केले होते. 2 लॉजिकल स्टेटमेंट, हा तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा. बघा आता काय करायचं आहे, 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. चला बघा निगेशन पीच्या मध्ये ट्रूचं फॉल्स, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू, फॉल्सचा ट्रू. क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी. बघा इथे तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक बघावं लागल सिंगलमध्ये, कारण क्यू आधी आहे क्यू मध्ये पाहावं लागल नंतर पी मध्ये, आणि सिंगलमध्ये काय असते पहिला ट्रू दुसरा फॉल्स फॉल्स बाकी सर्व ट्रू. बघा टी बघा आधी इथे पाहावं लागल टी एफ टी ट्रू फॉल्स. बघा इथं टी एफ टी. चला बघा आता हा पी इथे आहे, आधी पी मध्ये बघावं लागल नंतर हा क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी काय असते टी एफ टी. बघा टी एफ टी. बघा हा पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू काय असते टी एफ. बघा व्यवस्थित तुम्हाला असं बोट ठेवावं लागेल, म्हणजे कसं एक्झाममध्ये चुकणार नाही, मिस्टेक होणार नाही. मिस्टेक जर झाली तर नंतर तुम्हाला दुरुस्त करायला खूप वेळ लागतो. एफ टी. बघा हा निगेशन पी आणि हा इथे बघा काय होईल, हा निगेशन पी आणि हा जॉईंट बाय सिंगल मध्ये काय असते बघा निगेशन पी मध्ये बघावं लागेल, आधी निगेशन पी मध्ये नंतर मग इथे बघा फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू बघा आता कोणता कॉलम आहे असा. चला काउंट करा आता व्यवस्थित. बघा आधी करायचं नंबरिंग देऊन द्या 1 2 3 4 5 6 7. चला बघा आता हा कुठे आहे बघा व्यवस्थित कुठे आहे इथे 5 नंबर, आणि हा कुठे आहे 7 नंबर आहे सेम टी सेम आहे. चला मग मेन्शन करा काय लिहायचं व्यवस्थित. कॉलम नंबर किती 5 अँड कॉलम नंबर किती 7 आर आयडेंटिकल. Therefore P single implication Q single implication P logically equivalence negation P single implication P single implication Q. Hence to that
ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, आता बघा क्वेश्चन नंबर 5. बघा लॉजिकल स्टेटमेंट किती येतं आता, पी क्यू आर आहे इथे बघा, आर आहे त्यामुळं 3 म्हटलं 3 काउंट करा, नंतर लॉजिकल कनेक्टिव्ह 3 नंतर पुढे काउंट करा, 4 5 6 7 आणि 8. टोटल आपल्या इथं 8 कॉलम येतील 3 लॉजिकल स्टेटमेंटचे, आणि 3 नंतर 4 5 6 7 आणि 8. चला मांडणी करा. पी क्यू आर हे झाले 3 पी क्यू आरचे, नंतर पी और क्यू, नंतर पी और क्यू सिंगल इंप्लिकेशन आर. ओके, नेक्स्ट पी सिंगल इंप्लिकेशन आर, नेक्स्ट क्यू सिंगल इंप्लिकेशन आर. बघा आधी आपण हा ब्रॅकेट घ्यायचा, नंतर हा ब्रॅकेट दोघाला जॉईंट बाय अँड, पी सिंगल इंप्लिकेशन आर अँड क्यू सिंगल इंप्लिकेशन आर. चला बघा 8 आहे का बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता बघा इथे तुम्हाला आडव्या लाईन रो किती असतात, नेहमी 3 असल्यावर 8. चला बघा 1 2 3 4 5 6 7 8. चला बघा आता, ठीक आहे. चला बघा आता पी क्यू आर असे त्यावेळेस काय असतं, पी मध्ये 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. आर मध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पी और क्यू, और मध्ये काय असते, टी 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 सॉरी एफ एफ बाकी सर्व ट्रू, टी 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 एफ टी टी एफ टी एफ टी टी एफ टी टी एफ 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 एफ. पी और क्यू सिंगल इंप्लिकेशन आर. बघा इथं सिंगल म्हटली थोडंसं काळजीपूर्वक बघा, हा आधी बघावं लागेल, देन आरमध्ये बघा टी 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 फॉल्स बघा, ट्रू फॉल्स फॉल्स, टी 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 एफ एफ टी 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 एफ 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 टी टी एफ एफ टी. बघा हा ट्रू फॉल्स फॉल्स, ओके ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स, बाकी सर्व ट्रू. पी आणि आर, पी आणि आर सिंगलमध्ये बघा, सिंगल पी आणि आर, टी 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 एफ बघा ट्रू फॉल्स फॉल्स, बघा असं बोट ठेवा, टी 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 ट्रू फॉल्स फॉल्स, टी 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 एफ 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 टी टी. ओके एफ एफ टी एफ टी टी एफ 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 टी. बघा हा ट्रू फॉल्स फॉल्स आहे, नंतर हा ट्रू फॉल्स फॉल्स आहे, बाकी सर्व ट्रू आहे. ठीक आहे, चला क्यू आणि आर, क्यू आणि आर सिंगलमध्ये बघा, टी 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 एफ 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 टी टी एफ एफ टी 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 टी. ट्रू फॉल्स बघा, ट्रू फॉल्स असेल फॉल्स फॉल्स, एफ टी टी एफ एफ टी. चला शेवटचा हा बघा, पी सिंगल इंप्लिकेशन आर आणि हा जॉईंट बाय अँड. बघा हा कॉलम जॉईंट बाय अँड काय असतं, अँड मग टी 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 बघा, टी 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 एफ 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 टी एफ टी एफ टी टी. चला बघा हा कॉलम कुठे आहे, इथे आहे, हा कॉलम इथे आहे, दोघाला जॉईंट बाय म्हणजेच आता करा नंबरिंग. चला बघा 1 2 3 4 5 6 7
8. चला बघा, हा कॉलम किती नंबरवर आहे? 5 नंबर आहे. हा कॉलम किती नंबरवर आहे? 8 नंबर आहे का? सेम बघा, चेक करून घ्या. टी टी एफ एफ टी टी एफ एफ टी टी एफ एफ टी टी टी, म्हणजे आहे आयडेंटिकल. म्हणजे आयडेंटिकल आलाच पाहिजे आणि तो व्यवस्थित जर क्वेश्चन सॉल्व्ह केला तुमचा आन्सर येतच व्यवस्थित. बघा आता मेन्शन करा आन्सर. काय लिहायचं आहे? कॉलम नंबर किती? 5 अँड कॉलम नंबर किती? 8 आर आयडेंटिकल. देअरफॉर काय लिहायचं आहे? पी और क्यू सिंगल इम्प्लिकेशन आर लॉजिकली इक्विवेलेंस. पी सिंगल इम्प्लिकेशन आर and Q single implication R. Hence, prove that. ओके, हा झाला क्वेश्चन नंबर 5. आता बघा क्वेश्चन नंबर 6. बघा क्वेश्चन नंबर 6 याच्यासुद्धा तुम्हाला पी क्यू आर 3 लॉजिकल स्टेटमेंट आहे, त्यामुळे 3 काउंट करायचे आहेत. आणि त्याच्या पुढे बघा लॉजिकल कनेक्टिव्ह 3 नंतर 4, 5, 6, 7 आणि 8. याच्यासुद्धा तुम्हाला परत 8 आहे. ठीक आहे ना. म्हणजे काय करायचं? आधी लिहायचं आहे पी नंतर क्यू नंतर आर. निगेशन कोण आहे का? नाही. बघा आधी हा कॉलम क्यू अँड आर, नंतर पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू अँड आर, नंतर पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू, नंतर पी सिंगल इम्प्लिकेशन आर, दोघांना जॉईंट बाय अँड. बघा काय होईल? पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू अँड पी सिंगल इम्प्लिकेशन आर. चला बघा आता व्यवस्थित हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आपण काउंट केले होते. आता पी क्यू आर असल्यामुळं इथे तुमच्या आडवे लाईन किती असतात? 8. त्यामुळं बघा 1 2 3 4 5 6 7 आणि शेवटी 8. ठीक आहे. चला बघा काय करायचं आहे? इथे बघा 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. चला बघा क्यू अँड आर झालं. बघा आता क्यू अँड आरमध्ये अँडमध्ये टी 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 बाकी सर्व फॉल्स. टी 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 फॉल्स फॉल्स फॉल्स. बघा टी 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 फॉल्स फॉल्स फॉल्स. चला बघा पी इथे आणि हा कॉलम आहे इथे जॉईंट बाय सिंगल. सिंगल ट्रू फॉल्स फॉल्स बाकी सर्व ट्रू. टी 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 ट्रू फॉल्स. बघा ट्रू फॉल्स फॉल्स. टी एफ एफ आहे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स एफ. नंतर बघा इथं जर समजा सुरुवातीला पहिले पूर्ण एफ असतील तर सरळ आन्सर ट्रूच आहे, कारण पहिला ट्रू असेल तरच फॉल्स. इथं सर्व फॉल्स असेल सरळ आन्सर ट्रू. फास्ट आन्सर येऊ शकते असं. समजलं? चला बघा आता पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. बघा पी क्यू जॉईंट बाय सिंगल. टी 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 एफ. बघा ट्रू फॉल्स फॉल्स. टी एफ बघा ट्रू फॉल्स फॉल्स. एफ टी टी एफ टी टी एफ एफ टी एफ एफ टी. बघा पी आणि आर सिंगल. पी आणि आर सिंगल. चला बघा पी आणि आर. पी पी आणि आर सिंगलमध्ये काय? टी 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 एफ एफ टी एफ एफ. ओके टी एफ एफ टी एफ एफ. हा ट्रू पाहिजे ना, सॉरी. हां बघा असा हा बघा इथं थोडंसं
चुकण्यात बघण्यापेक्षा मिस्टेक होऊ शकते हां. त्यामुळे बघा टी 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 एफ एफ टी 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 एफ एफ हे बघा पहिले सर्व फॉल्स असले बाकी सर्व ट्रू. चला झालं. आता बघा हा कॉलम जॉईंट बाय अँड का असतं अँड व टी 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 बाकी सर्व फॉल्स. फॉल्स टी 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 टी. चला बघा आता करा नंबरिंग 1 2 3 4 5 6 7 8. चला बघा आता हा कॉलम कुठे आहे. हा कॉलम आहे 5 नंबर. हा कॉलम कुठे आहे 8 नंबर आहे का. सेम बघा टी एफ 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 बाकी सर्व ट्रू आहे. ते आयडेंटिकल आहे. चला लिहून घ्या आन्सर. मग आता व्यवस्थित प्रॉपर काय होईल याचा आन्सर. याचा आन्सर येईल बघा प्रॉपर वेनं बघा काय होईल. कॉलम नंबर किती कॉलम नंबर 5 अँड कॉलम नंबर 8 आर आयडेंटिकल. ठीक आहे. देअरफॉर P single implication Q and R logical equivalence to P single implication Q and P single implication R. Hence prove that. ठीक आहे. आता तुमचा क्वेश्चन नंबर 6. चला बघा आता बघा क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन नंबर 8. ठीक आहे ना. हा क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 हा तुम्हाला आहे होमवर्क. ओके ना. म्हणजे तुम्ही सुद्धा सॉल्व करून बघा. तुम्हाला येणं गरजेचं आहे. तुम्हाला कितपत समजलेलं आहे हे जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व केले तर तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात घेऊन तुम्हाला समजलं किंवा नाही समजलं. ओके. त्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 हा तुम्हाला होमवर्क आहे. तुम्ही याला सॉल्व करून बघा. कुठे काही अडचण असेल तर तुम्ही मला मग कमेंट करून सांगा. ओके. आणि ॲन्सर आलं असेल तर तरीसुद्धा कमेंट करून सांगा सर आमचा ॲन्सर आलेला आहे. नो प्रॉब्लेम नो डाऊट. ओके. चला नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 3. आता हा जो क्वेश्चन आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये बऱ्याचदा आलेला आहे 3 मार्क्ससाठी. ठीक आहे ना. त्यामुळं क्वेश्चन बघा व्यवस्थित समजून घेणं गरजेचं. बघा एक्झामिन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. एक्झामिन ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज ए टॉटॉलॉजी आहे का. बघा हा टॉटॉलॉजी. नंतर आहे कॉन्ट्रॅडिक्शन आणि आहे कॉन्टिंजन्सी. हे आहे का चेक करा. बघा म्हणजे तुम्हाला आधी जे क्वेश्चन सॉल्व केले त्यासारखेच हे सुद्धा क्वेश्चन आहे. नवीन काही करायचं फक्त तुम्हाला शेवटची स्टेप चेंज झालेली आहे. ते तुम्हाला एकदा समजलं की तुम्ही सर्व क्वेश्चन सॉल्व करू शकता. नो प्रॉब्लेम. ठीक आहे ना. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट क्वेश्चन समजला बाकी तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. आता तुम्हाला हे टॉटॉलॉजी म्हणजे काय असतं बघा. जर समजा तुमच्या क्वेश्चनचं आन्सर ऑल टी आले म्हणजे सर्वचे सर्व ट्रू आले तर समजा तर ते क्वेश्चन कसा असतो टॉटॉलॉजी. ठीक आहे. जर समजा सर्वचे सर्व ऑल तुमचे जर समजा फॉल्स आले तर काय समजा तर ते कॉन्ट्रॅडिक्शन. जर समजा कॉम्बिनेशन ऑफ ट्रू आणि फॉल्स म्हणजे मिक्स आले काही ठिकाणी ट्रू आले काही ठिकाणी फॉल्स म्हणजे सरळ सरळ ट्रू बी नाही सरळ सरळ फॉल्स पण आहे म्हणजे काय दोघांचं कॉम्बिनेशन असेल तर काय असेल त्यावेळेस मग कॉम्बिनेशन ऑफ ट्रू अँड फॉल्स असेल तर काय आलं त्यावेळेस मग त्याचा आन्सर लिहायचा तुम्हाला कॉन्टिंजन्सी. ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला याचं आहे कॉन्टिन्यू म्हणजे तुम्हाला तसेच कॉलम तसेच रो तुम्हाला सर्व करायचं आहे. फक्त शेवटच्या कॉलममध्ये तुमचा आन्सर काय आलेला आहे. जर सर्व ट्रू असेल
तर टॅटोलॉजी, जर सर्व फॉल्स असेल तर कॉन्ट्रडिक्शन, आणि दोघंही मिक्स असेल तर त्याला म्हणायचं आहे कॉन्टिंजन्सी. बघा हेच तुम्हाला 3 वर्ड महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि व्यवस्थित प्रॉपर जो तुम्हाला क्वेश्चन आधी समजलेला आहे त्याच पॅटर्ननं तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, बाकी काही नवीन नाही. ठीक आहे ना. चला बघा आता इथे तुम्हाला इथं प्रूफ नाही, तुम्हाला फक्त लॉजिकल स्टेटमेंट बघा किती आहे 2 P आणि Q. लॉजिकल कनेक्टिव्ह पुढे मोजा 3 4 5, मग टोटल किती आहे 5च आहे. बघा आता चला P Q निगेशन P निगेशन Q आहे का नाही. चला बघा P अँड Q, नंतर Q और P, नंतर दोघांचं जॉईंट P अँड Q, सिंगल इम्प्लिकेशन Q और P. चला बघा 1 2 3 4 5. ओके. आता बघा P मध्ये काय असते, P मध्ये असते 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. Q मध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. इथे अँड मध्ये टी 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 असतं, बाकी सर्व फॉल्स. टी 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 एफ 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 टी एफ 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 एफ. ओके. Q और P Q और P और मध्ये एफ एफ बाकी सर्व ट्रू. टी 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 एफ टी एफ टी टी एफ एफ एफ. हा कॉलम इथे आहे, हा कॉलम इथे आहे, जॉईंट बाय सिंगल इम्प्लिकेशन. सिंगल में काय असते, पहिला ट्रू दुसरा फॉल्स फॉल्स, बाकी सर्व ट्रू ट्रू फॉल्स. सॉरी टी 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 एफ टी टी एफ टी टी एफ एफ टी. बघा ट्रू फॉल्स फॉल्स. बघा टी 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 एफ टी टी एफ टी टी एफ एफ टी. बघा आता तुम्हाला काय करायचं आहे, बघा इथं तुम्हाला माहित आहे लास्ट कॉलममध्ये बघा, लास्ट कॉलममध्ये काय शो झालेलं आहे बघा, काय दिसते सर्व टी आहे म्हणजे सर्व ट्रू आहे, म्हणजे तुम्हाला आन्सर लिहायचं बघा. लास्ट कॉलम shows all t, all t. Therefore given statement pattern is tautology. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे टॅटोलॉजी, कारण असं जर तुम्ही लिहिलं नाही की तुमचा एक्झाममध्ये मार्क कट होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर क्वेश्चन पूर्ण त्याचं हे तुमचं शेवटचं कन्क्लुजन काय आलं ते तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. बघा सर्व टी असेल तर टॅटोलॉजी, सर्व फॉल्स असेल तर कॉन्ट्रडिक्शन, आणि दोघांचं मिक्सिंग असेल ट्रू फॉल्स तर त्यासाठी कॉन्टिन्युएन्सी. ओके. चला हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता बघा क्वेश्चन नंबर सेकंड. चला बघा क्वेश्चन नंबर सेकंड अतिशय सिंपल आहे. आता बघा याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला, लॉजिकल स्टेटमेंट P आणि Q दोनच आहे. लॉजिकल कनेक्टिव्ह दोन नंतर तुम्हाला पॉईंट 2 नंतर तुम्हाला काय करायचं आहे, काउंट करायचं आहे. बघा 2 नंतर 3 4 5 6. बघा तुमच्या इथे किती झाले 6 कॉलम. बघा P Q, नंतर निगेशन असल्यामुळं निगेशन P, नंतर हा कॉलम बघा P सिंगल इम्प्लिकेशन Q, नंतर निगेशन P और Q जॉइंट बाय बघा P सिंगल इम्प्लिकेशन Q, डबल इम्प्लिकेशन निगेशन P और Q. बघा 1 2 3 4 5 शेवटचा 6. चला बघा आता काय करायचं आहे, P मध्ये 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, निगेशन P च्या अपोजिट ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू, फॉल्सचा ट्रू. P सिंगल म्हणजे Q म्हणजे पहिला ट्रू दुसरा फॉल्स फॉल्स, अदरवाइज ट्रू. टी 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 एफ बघा टी एफ 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 टी टी एफ एफ टी. निगेशन P और Q, निगेशन P और Q और मध्ये एफ एफ बाकी सर्व ट्रू. एफ टी टी एफ एफ टी. ओके. टी 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 एफ टी टी. बघा आता हा कॉलम इथे आहे, हा कॉलम इथे आहे, जॉईंट बाय डबल. डबल मध्ये काय असते, दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स, टी 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 टी. बघा
कुठे काही मिस्टेक आहे का एकदा करेक्शन करून बघा, काही अडचण असेल तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे ना. आता इथे बघा तुमचा काय आन्सर आलेला आहे, कॉम्बिनेशन आलेला आहे ट्रू फॉल्स टी, म्हणजे काही ठिकाणी टी एफ टी टी आलेला आहे, म्हणजे पूर्ण ट्रू पण नाही आले, पूर्ण फॉल्स पण, म्हणजे दोघांचं मिक्स आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काय लिहायचं आहे, लास्ट कॉलम शोज बघा, लास्ट कॉलम शोज बघा, लास्ट कॉलम शोज इथे लिहून देतो हां थोडंसं. चला बघा, combination of T and F, therefore given statement pattern is काय झालं, कॉन्टिंजेन्सी. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हे जर तुमचं चुकलं इथं लिहिताना तर तुमचे मार्क्स कट होऊ शकतात, त्यामुळं व्यवस्थित प्रॉपर लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. इथे कुठे काही मिस्टेक तुम्हाला दिसत म्हणजे काही आहे का, नाही ना. ओके, चला बघा, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स एफ एफ टी टी ट्रू फॉल्स टी टी निगेशन पी और क्यू टी. हां हां हां, इथे बघा इथे बघा इथे बघा इथे बघा, दोन्ही पण फॉल्स आहे. फॉल्स असेल तर फॉल्स. ओके ना. निगेशन पी और क्यूमध्ये फॉल्स असेल फॉल्स, टी टी टी, त्यामुळं दोन फॉल्स हे सुद्धा ट्रू होतात. बघा इथे थोडंसं मिस्टेक झालेली आहे, मिस्टेक क्लिअर करून घ्या. बघा एक जरी चुकलं ना तर सर्व आन्सर चुकू शकते तुमचं, त्यामुळं इथे काय झालं का तुम्हाला आता, टेटॉलॉजी गिवन स्टेटमेंट पॅटर्न. बघा इथे तुम्हाला हे सुद्धा चेंज करावं लागेल. गिवन स्टेटमेंट पॅटर्न शोज ऑल टी. बघा लास्ट कॉलम शोज ऑल टी, therefore given statement pattern is tautology. ठीक आहे. बघा एक जरी चुकलं तर तुमची अशी मिस्टेक होऊ शकते, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक तुम्हाला सॉल्व करावं लागतं. तुम्हाला ट्रूथ टेबल सर्व माहिती पाहिजे तरच तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करता येईल, आणि याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिससुद्धा करणं गरजेचं आहे. विदाऊट प्रॅक्टिस जमणार नाही. क्वेश्चन नंबर 3 इथे बघा, लॉजिकल स्टेटमेंट किती आहे, 3 सॉरी किती आहे, 2. लॉजिकल कनेक्टिव्ज 2 नंतर, आता 2 नंतर समजा काउंट करा, 3 4 5 6 7. तुमचं काय झालं इथं टोटल 7 येईल कॉलम. बघा आधी लिहायचा आहे पी, नंतर क्यू, आर नाही असल्यामुळं निगेशन पी, आता निगेशन पी निगेशन क्यू, नंतर निगेशन पी अँड निगेशन क्यू, नंतर याचा आहे निगेशन. बघा निगेशन निगेशन पी अँड निगेशन क्यू, आणि शेवटी निगेशन पी निगेशन इन ब्रॅकेट काय बघा इथं व्यवस्थित, ब्रॅकेट निगेशन इन निगेशन पी निगेशन क्यू, आणि शेवटी याला जॉईन. हां, आणि नंतर सर्वात शेवटी राहील तुमचा याच्यासोबत काय राहील, इन ब्रॅकेट निगेशन इन ब्रॅकेट निगेशन पी अँड निगेशन क्यू, ब्रॅकेट कंप्लीट और क्यू. 1 2 3 4 5 6 आणि 7. काय टोटल 7. आता पीमध्ये काय असते, पीमध्ये असते 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. चला बघा आता इथं काय दिलं, निगेशन पीच्या अपोजिट फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, निगेशन क्यू क्यूच्या अपोजिट ट्रूचं फॉल्स फॉल्सचं ट्रू ट्रूचं फॉल्स. बघा
ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू. निगेशन पी, निगेशन अँड निगेशन क्यू. काय होईल अँडमध्ये टी 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 बाकी फॉल्ट एफ टी, हे सुद्धा फॉल्स, सुद्धा फॉल्स म्हणजे टी. चला बघा याचं निगेशन म्हणजे फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू, याचं फॉल्स. हा कॉलम आणि बघा इथं काय म्हणलेलं आहे ती आपला कॉलम 2 वेळा रिपीट झाला आहे ना. 1 2 3 आपले टोटल 3 होते, 2 3 4 5 6 7. ठीक आहे ना. इथे किती वेळा 1 2 3 4 5 6 7. इथंच तुम्हाला थोडंसं ते लिहिताना थोडा हा कॉलम परत झालेला आहे, बाकी काही नाही. और क्यू. ओके 7. चला बघा इथे काय होईल हा और क्यू मध्ये बघा हा आणि क्यू. और मध्ये काय असतं एफ एफ बाकी सर ट्रू, टी टी टी, एफ टी टी, टी टी टी. हा काय इथे फॉल्स फॉल्स फॉल्स. ठीक आहे ना. बाकी अडचण याच्यात नाही. चला बघा आता काय दिलेलं आहे कॉम्बिनेशन दिलेलं आहे. लास्ट कॉलम शोज बघा इथे लिहायचं आहे लास्ट कॉलम शोज कॉम्बिनेशन ऑफ T and F. Therefore, given statement pattern is contingency. ठीक आहे. गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिंजेन्सी. बघा एकदा परत एकदा पाहून घेऊ आपण. दोन फॉर ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, निगेशन पी पीच्या अपोजिट फॉल्स, फॉल्स टी टी, निगेशन क्यू ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. निगेशन पी अँड निगेशन क्यू अँडमध्ये एफ 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 टी एफ टी एफ एफ टी 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 याच्या अपोजिट. ठीक आहे ना. बघा एफचं टी, एफचं टी, एफचं टी, टीचं एफ आणि हा कॉलम आणि हा क्यू ऑरमध्ये टी 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 एफ एफ टी 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 एफ एफ म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे. चला बघा आता क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा याच्यामध्ये लॉजिकल स्टेटमेंट. लॉजिकल स्टेटमेंट किती आहे 2 पी क्यू. नंतर लॉजिकल कनेक्टिव्ह काउंट करा 3 4 5. ठीक आहे. टोटल 5च येईल बघा. आधी पी नंतर क्यू, आर नसल्यामुळे काही गरज नाही, निगेशन नाही, काहीच नाही. सरळ सरळ हा कॉलम पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू, नंतर पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू अँड क्यू, नंतर हा पूर्ण ब्रॅकेट पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू अँड क्यू ब्रॅकेट कंप्लीट सिंगल इम्प्लिकेशन पी. 1 2 3 4 नंतर शेवटचा 5. ओके. चला बघा काय लिहायचं इथं 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, सिंगलमध्ये ट्रू फॉल्स फॉल्स बाकी ट्रू, टी टी टी, हा एफ टी टी, हा कॉलम इथे, हा अँड क्यू इथे. का असतं अँडमध्ये टी टी बाकी फॉल्स, टी टी टी, टी एफ एफ, टी टी टी, एफ टी एफ. हा कॉलम इथे आधी इथे बघावं लागल. देन पीमध्ये काय असते टी टी टी, एफ टी टी, टी एफ एफ आणि एफ एफ टी. काय आलेलं आहे लास्ट कॉलम बघा परत काय आलेलं आहे कॉम्बिनेशन आलेलं आहे. त्यामुळे लिहायचं तुम्हाला इथं व्यवस्थित. लास्ट कॉलम शोज द कॉम्बिनेशन ऑफ ट्रू अँड फॉल्स. बघा लास्ट कॉलम शोज कॉम्बिनेशन ऑफ T and F. Therefore, given statement pattern is contingency. ओके. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 4. टी टी एफ एफ ट्रू फॉल्स म्हणजे तुम्हाला एकदा व्यवस्थित पाहून घ्या. कुठे काही अडचण असेल तर
कमेंट करा. ओके, चला बघा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा आता लॉजिकल स्टेटमेंट 2 आहे, नंतर लॉजिकल कनेक्टिव्ह काउंट करा 2 नंतर 3 4 5 6 आणि 7. चला बघा पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू. ओके, चला दोन्ही असलं निगेशन पी निगेशन क्यू. आता हा कॉलम पी सिंगल इंप्लिकेशन क्यू, नंतर पी सिंगल इंप्लिकेशन क्यू अँड निगेशन क्यू, नंतर पूर्ण हा पी सिंगल इंप्लिकेशन क्यू अँड निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट सिंगल इंप्लिकेशन पी. चला बघा आता पी मध्ये काय असते बघा टी टी एफ एफ ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन पी पीच्या बाजू ट्रूचं फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. ओके, निगेशन क्यू ट्रूचं फॉल्स फॉल्सचं ट्रू ट्रूचं फॉल्स फॉल्सचं ट्रू. आता पी सिंगल इंप्लिकेशन क्यू टी 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 एफ 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 टी टी एफ एफ टी. आता हा कॉलम अँड निगेशन क्यू बघा हा निगेशन क्यू काय असते अँड टी टी बाकी फॉल्स टी एफ 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 टी एफ एफ टी एफ टी टी टी. आता हा कॉलम इथे, नंतर इकडं काय आहे पी मध्ये काय असते बघा एफ टी टी एफ टी टी एफ आणि इथे पाहावं लागेल एफ एफ टी टी एफ एफ काढलेलं आहे. लास्ट कॉलम शोज combination of true and false, therefore given statement pattern is contingency. हा तुम्हाला वर्ड लिहिणं गरजेचं आहे. समजलं? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. चला बघा क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा पी आणि क्यू. ठीक आहे ना, पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहे. लॉजिकल कनेक्टिव्ह 3 4 5 6 म्हणजे पी नंतर क्यू नंतर निगेशन क्यू असल्यावर निगेशन क्यू पी डबल इम्प्लिकेशन क्यू नंतर पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू नंतर आहे पी डबल इम्प्लिकेशन क्यू अँड पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू. चला बघा आता इथे काय होईल 1 2 3 4 5 6 आपण 6 म्हटलं ना. बघा आता काय होईल ते 2 होते 3 4 5 आणि 6 2 3 4 5 6 काय इथल्या आता 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स निगेशन क्यू क्यूच्या अपोजिट फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. ठीक आहे, पी पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू टी 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 एफ 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 टी एफ 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 टी. झालं पी आणि निगेशन क्यू ट्रू फॉल्स फॉल्स बघा टी 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 फॉल्स फॉल्स टी फॉल्स टी टी. हा कॉलम इथे हा कॉलम इथे जॉईंट बाय अँड काय असतं टी एफ 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 टी एफ एफ शेवटी टी आहे शेवटी टी. बघा तर बघून घ्या इथं पी निगेशन क्यू ट्रू फॉल्स 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 टी टी. चला ओके, लास्ट कॉलम शोज कॉम्बिनेशन ऑफ ट्रू अँड फॉल्स. देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कुठला आहे गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कोणते तुम्हाला फक्त व्यवस्थित आन्सर. आता बघा हा तुमचा झालेला क्वेश्चन नंबर 6 झालेला आहे. आता बघा हा तुमचा क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर 8. ठीक आहे ना, हा क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 असे तुम्हाला 4 क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करा. जर तुम्हाला कुठे काही अडचण आली असेल
तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला पूर्ण एक्झरसाइज समजली असेल तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा की सर आम्हाला एक्झरसाइज समजलेली आहे, कुठे काही अडचण नाही. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.